आता आपण बघूया माझ्या मावस सासूबाईंच्या हातचं मेथीचं पिठलं. आता पिठलं म्हणलं की काय प्रत्येकाची करायची पद्धत खूप वेगळी असते आणि मी ह्याच्या अगोदर मेथीचं पिठलं केलं होतं आणि ते खूप वेगळं होतं आणि हे खूप वेगळं आहे. आणि अशा पद्धतीनं खरं सांगू का खरंच खूप मस्त आणि एकदम टेस्टी होतं. त्यामुळे तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की बनवा. चला आता रेसिपी बघूया. तर काय करायचं मेथीला 3-4 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं, बारीक कट करायची. त्याच्यामध्ये एक 2-3 चमचे बेसन घालायचं आणि आपण वड्या कसं उकडवतो ना तर तसं उकडून घ्यायचं, उकडून थंड करायचं. नंतर इथं फोडणी द्यायला लागलेत. तर फोडणीमध्ये तेल गरम करायचं, मोहरी, नंतर मिरची आणि लसूण, कांदा घालायचा आणि छान व्यवस्थित लालसर भाजून घ्यायचा. कांदा भाजतोय तोपर्यंत थोडंसं मीठ पण घालायचं. नंतर जे आपण उकडून घेतलं होतं ना तर ते थोडंसं मॅश करायचं, थोडीशी हळद घालायची आणि हे उकडून घेतलेलं मॅश केलेलं मेथी घालायची आणि नीट व्यवस्थित मिक्स करायचं, झाकण लावायचं. एकदम सिंपल अशा पद्धतीनं आपलं मेथीचं पिठलं तयार झाले. कसं झाले नक्की सांगा आणि या जेवण करायला असला तर मग बाय.